Good morning everyone. Dr. Bapuji Salunkhe Institute of Engineering and Technology Kolhapur welcomes you again to e-learning platform. This is Science and Humanities Department. Today we will be discussing the other categories of prepositions. If you remember, yesterday we have started with this subtopic. There we have looked at three main categories of prepositions. They are prepositions of place or position, prepositions of time, and prepositions of movement or direction. These are the three major categories of prepositions. Today we will be learning about the remaining categories of prepositions. There we'll look at the various functions of prepositions along with their examples. Now let us look at the other categories of preposition. Here in this slide you are having one table where are three columns. First column is named as context, second is named as prepositions, and the third one is named as examples. Now let me clear the meaning of context. What do you understand by the word context? Context is nothing but a situation where you are using a particular preposition rather than the others available. म्हणजे काय, तुम्ही काय करता तर कॉन्टेक्स्ट नुसार आपण काय करतो, एक पर्टिक्युलर प्रेपोजिशन एका पर्टिक्युलर वाक्यामध्ये वापरतो. बाकीचे जे अवेलेबल आहेत ते न वापरता आपण एक पर्टिक्युलर प्रेपोजिशन वापरतो. मग हे आपण कशावर ठरवतो? वी डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ द कॉन्टेक्स्ट. कॉन्टेक्स्ट नुसार आपण तो डिसिजन घेतो की कुठलं प्रेपोजिशन इथं पर्टिक्युलर वाक्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे. There are many contexts that we are going to look at today. The first is named as method or manner. एखादी गोष्ट करण्याची पद्धत त्याला आपण मेथड किंवा मॅनर म्हणतो. आता आपण प्रेपोजिशन्स बघूयात. विच आर द प्रेपोजिशन्स विच आर यूज्ड टू शो आयदर अ मेथड और अ मॅनर. बघा, मेथड किंवा मॅनर दाखवण्यासाठी कुठलं प्रेपोजिशन्स आपण वापरतो ते बघणार आहे आपण वन बाय वन. Let us look at the first one, by. By is one of the prepositions which show method or a manner. Let us look at the example given over here. What is that? He achieved success by fair means. याचा अर्थ काय आहे तर त्यांना सक्सेस मिळवला कशाच्या मदतीने? फेअर मीन्सच्या मदतीने. इथं बाय हे काय आहे? प्रेपोजिशन आहे जे आपल्याला काय दाखवतं तर सक्सेस मिळवण्याची पद्धत दाखवते. त्यामुळे इथं आपण बायला काय म्हणतो तर मेथड किंवा मॅनर दाखवणारं प्रेपोजिशन असं म्हणतो. नेक्स्ट कम्स विथ. लेट अस लुक ॲट द एक्झाम्पल. द सोल्जर्स फॉट विथ करेज. सोल्जर्स फॉट विथ करेज. हिअर विथ इज अ प्रेपोजिशन यूज्ड. विथ हे प्रेपोजिशन वापरलंय. इथं या वाक्याचा अर्थ काय होतो तर सैनिक धाडसानी लढले. आता इथं आपण विथ हे प्रेपोजिशन वापरलंय जिथं आपल्याला काय कळते तर सैनिकांची लढाई करण्याची पद्धत कळते. कशी आहे ती पद्धत तर धाडसानी त्यांनी लढाई केलेली आहे. मग इथं विथ हे आपल्याला काय दाखवतं? मेथड ऑफ व्हॉट? मेथड ऑफ फायटिंग. लक्षात येते. नाउ लेट अस टर्न टुवर्ड्स द थर्ड preposition which again shows you method or manner. कुठला आहे ते बघा? in. Let us look at the example now. He delivered a lecture in an effective manner. त्यानं लेक्चर डेलिव्हर केलं पण कसं? इफेक्टिव्ह मॅनरमध्ये. आता इथं इन हे काय दाखवते तुम्हाला तर त्याची लेक्चर डेलिव्हर करण्याची पद्धत दाखवते. म्हणजे एक लक्षात घ्यायचं आहे की आपण प्रत्येक प्रेपोजिशन एका पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये डिव्हाइड करू शकत नाही. आपण काय करतो तर
the same preposition, for example in, is used to show place. The same preposition can be used to show time, and the same preposition here is used to show method. म्हणजे in हे preposition आपण वेगवेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरतो. टाइम दाखवण्यासाठी वापरतो, प्लेस दाखवण्यासाठी वापरतो, अँड इवन मेथड दाखवण्यासाठी वापरतो. म्हणजे आपण कंपार्टमेंटलाइज्ड कॅटेगरीज करू शकत नाही. prepositions may overlap in between the categories based on the context or function of that preposition. म्हणजे काय, लक्ष देऊन ऐकायचं आहे की आपण प्रत्येक preposition एका पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकत नाही. आपण काय करू शकतो तर कॉन्टेक्स्टनुसार ते सेम preposition आपण एकदा, दोनदा, तीनदा वापरू शकतो. जसं इन हे preposition तुम्ही टाइम दाखवण्यासाठी वापरता, तसं तुम्ही ते मेथड दाखवण्यासाठी सुद्धा वापरू शकता, अँड इवन प्लेस दाखवण्यासाठी सुद्धा वापरू शकता. म्हणजे एकच preposition वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण वापरू शकतो. लक्षात येते का बघा. आता लेट अस टर्न टुवर्ड्स द सेकंड कॉन्टेक्स्ट. व्हॉट इट इज? reason or purpose. Most of the times we use prepositions to show either a reason or a purpose. आपण काय करतो, एक पर्टिक्युलर preposition बऱ्याचशा वेळेला आपण कारण सांगण्यासाठी किंवा उद्देश सांगण्यासाठी वापरत असतो. कुठले आहेत बघा असे prepositions. फर्स्ट इज गिवन ओव्हर हियर, from. Let us look at the example. Sakshi is suffering from fever. आता इथं काय दाखवलंय आपल्याला, रिझन दाखवलंय. तिला काय झालंय, तिला त्रास होतोय कशामुळं तर फीवर किंवा तापामुळे तिला खूप त्रास होतोय. आता इथं फ्रॉम हे आपल्याला काय दाखवतं तर रिझन दाखवत आहे. नेक्स्ट कम्स ऑफ. ही इज अ फॉन्ड ऑफ प्लेइंग अ चेस. त्याला चेस खेळायची खूप आवड आहे. आता इथं आपल्याला काय दाखवलंय, परत एकदा पर्पज दाखवलाय. तो चेस का खेळतो तो, कारण त्याला त्याची आवड आहे. इथं आपल्याला उद्देश दाखवलेला आहे. पर्पज ऑफ प्लेइंग अ चेस. तो चेस का खेळतो, कारण त्याला ते खूप आवडतं म्हणून. लक्षात येतंय बघा. नेक्स्ट इज फॉर. फॉर इज वन मोर preposition which you use to show a reason. रिझन दाखवण्यासाठी आपण फॉर हे बऱ्याचशा वेळा वापरतो. एक्झाम्पल बघूयात म्हणजे क्लिअर होईल लगेच. दांडेली इज अ गुड प्लेस फॉर रिव्हर राफ्टिंग. हे जे प्लेस आहे ते कशासाठी फेमस आहे तर रिव्हर राफ्टिंगसाठी फेमस आहे. इथं आपल्याला काय दाखवलंय तर आपल्याला परत एकदा रिझन दाखवलेलं आहे. म्हणजे कॉन्टेक्स्टनुसार आपण प्रेपोजिशनचा यूज बदलतो, आणि आपण प्रेपोजिशन बदललं की तिथं त्याचं फंक्शन सुद्धा बदलत जातं. नेक्स्ट कम्स बघा. थर्ड कॉन्टेक्स्ट काय सांगितलंय, पजेशन. पजेशनला आपण मराठीमध्ये ताबा म्हणतो, किंवा अधिकार असणं, ताबा असणं, हक्क असणं. बघा आपण प्रेपोजिशन्स बघूयात. प्रेपोजिशन्स ऑफ पजेशन आर. फर्स्ट इज ऑफ. स्वामी विवेकानंदा इज अ मॅन ऑफ प्रिन्सिपल्स. ऑफ हे कसलं प्रेपोजिशन आहे, कसलं प्रेपोजिशन आहे, पजेशन दाखवणारं प्रेपोजिशन आहे. इथं स्वामी विवेकानंदांचं कशावर पजेशन होतं तर प्रिन्सिपल्स. प्रिन्सिपल्स म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये तत्व म्हणतो, तर ते कसले होते. स्वामी विवेकानंद इज अ मॅन ऑफ प्रिन्सिपल्स. ऑफ हे आपल्याला काय दाखवतं, पजेशन दाखवतं. त्यांचा तत्वांवर ताबा होता. नेक्स्ट कम्स विथ. टीना केम फॉर द पार्टी विथ हर फॅमिली. कुणाबरोबर आली आहे ती पार्टीला, तिच्या फॅमिली बरोबर. परत एकदा इथं आपल्याला पजेशन दिसतंय. टीना एकटी नाही आलेली, ती तिच्या फॅमिली बरोबर आलेली आहे, त्यामुळं विथ हे आपल्याला पजेशन दाखवतं. नाव लेट अस टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट वन. व्हॉट इट इज? द फोर्थ कॉन्टेक्स्ट, मीन्स अँड इन्स्ट्रुमेंट. आता मीन्सला आपण काय म्हणतो तर मीन्सला आपण मीडियम म्हणतो किंवा साधनं. आता बघा इथं बाय हे काय आहे, एक प्रेपोजिशन आहे जे आपल्याला मीन्स दाखवतं. बघा एक्झाम्पल बघूयात.
We are going to Mahabaleshwar by car. How are you going to Mahabaleshwar? By car. इथं आपल्याला बाय हे काय दाखवतं तर मीन्स दाखवतंय. काय आहे इथं वाक्यामध्ये कुठलं मीन्स वापरलंय ट्रॅव्हलिंगसाठी महाबळेश्वरला जाण्यासाठी? कार हे मीन्स वापरलेलं आहे. म्हणजे बाय हे आपल्याला काय दाखवतं? मीन्स दाखवतं. आता पुढे जाऊया. विथ हे सुद्धा काय आहे तर एक प्रेपोजिशन आहे जे आपण काय करतो मीन्स किंवा इन्स्ट्रुमेंट दाखवण्यासाठी वापरतो. एक्झाम्पल बघूयात. फ्रूट्स कॅन बी कट विथ अ फॅन्सी नाईफ. आता अ फॅन्सी नाईफ हे काय आहे? एक इन्स्ट्रुमेंट आहे जे आपण कशासाठी वापरलंय तर फळं कट करण्यासाठी वापरले. इथं विथ हे आपल्याला काय दाखवतं? मीन्स किंवा इन्स्ट्रुमेंट दाखवते. लक्षात येते का बघा? म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल ह्या स्लाइडवरून की आपण काय करतो कॉन्टेक्स्टनुसार आपण प्रेपोजिशन्स बदलतो आणि प्रेपोजिशन आपण बदलले की त्या वाक्यामधलं काय होतं त्या प्रेपोजिशनचं फंक्शन सुद्धा बदलत जातं. लक्षात येते? नाव देर आर मेनी अदर कॉन्टेक्स्ट अल्सो. लेट अस लुक ॲट व्हॉट आर द अदर कॉन्टेक्स्ट अलॉंग विथ द प्रेपोजिशन्स कन्सर्न अँड देअर एक्झाम्पल्स. Now let us turn towards the other context where a particular preposition is used to show that particular context. बघा पुढचे आपण बघूयात कुठले कुठले कॅटेगरीज आहेत प्रेपोजिशन्सचे. फिफ्थ वन, मटेरियल और ingredient. Most of the times we use certain prepositions to show material or ingredient. Let us look at the example. First preposition is of. Example, this table is made up of what? Teak wood. Now, which material is used to made a table? टेबल बनवण्यासाठी कुठलं मटेरियल वापरलंय? टीक वूड वापरलेलं आहे. म्हणजे ऑफ हे प्रेपोजिशन आपण कशासाठी वापरलं तर मटेरियल दाखवण्यासाठी. नेक्स्ट कम्स विथ. लुक ॲट द एक्झाम्पल. द एम्ब्रॉयडरी ऑन दिस ड्रेस इज डन विथ सिल्क थ्रेड. ड्रेसवरची एम्ब्रॉयडरी कशाने बनवली आहे? सिल्क थ्रेडनी बनवली आहे. इथं पण आपल्याला मटेरियल किंवा इन्ग्रेडियंट दाखवले. ती एम्ब्रॉयडरी बनवण्यासाठी आपण कुठलं मटेरियल किंवा इन्ग्रेडियंट वापरलंय तर सिल्क थ्रेड वापरलेला आहे. नाउ नेक्स्ट कॉन्टेक्स्ट कम्स विच इज टायटल्ड ॲज मेजरमेंट और रेट. मेजरमेंट किंवा रेट सांगण्यासाठी सुद्धा आपण प्रेपोजिशन्स वापरत असतो. कुठले कुठले प्रेपोजिशन्स आहेत बघा. फर्स्ट इज बाय. एक्झाम्पल इज साक्षी इज टॉलर दॅन यू बाय 4 इंचेस. साक्षी तुझ्यापेक्षा उंच आहे पण किती? मेजरमेंट दाखवलंय किती? 4 इंचेसनी उंच आहे किंवा टॉलर आहे. म्हणजे इथं आपल्याला काय दाखवते? बाय. तर आपल्याला ते मेजरमेंट दाखवते. नेक्स्ट कम्स ॲट. एक्झाम्पल इज द बँक चार्जेस होम लोन ॲट 9% इंटरेस्ट. 9% इंटरेस्ट हा काय आहे? इंटरेस्ट रेट आहे. होम लोन घ्यायचं असेल तर बँक किती इंटरेस्ट रेट चार्ज करते तर 9%. मग इथं आपल्याला ॲट हे काय दाखवतं तर रेट दाखवते. नेक्स्ट कॅटेगरी कम्स. लुक ॲट द 7th पॉइंट. बेनिफिशियरी और रिसिपियंट. बेनिफिशियरी मीन्स ज्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीने फायदा झाला असेल त्या व्यक्तीला आपण बेनिफिशियरी म्हणतो. किंवा रिसिपियंट म्हणजे एखादी गोष्ट ती रिसीव करत असेल तर तिला आपण रिसिपियंट म्हणतो. बघा प्रेपोजिशन्स कुठले आहेत. द फर्स्ट वन इज फॉर. एक्झाम्पल इज ही बॉट अ कार फॉर हिज सिस्टर ऑन हर बर्थडे. इथं कुठलं प्रेपोजिशन वापरलंय? फॉर हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. इथं बेनिफिशियरी कोण आहे ह्या वाक्यामध्ये? कोण आहे? हिज सिस्टर. कुणासाठी कार आणली आहे? त्याच्या बहिणीसाठी त्यानं कार आणली. कधी? तिच्या बर्थडे दिवशी. मग रिसिपियंट किंवा बेनिफिशियरी कोण आहे इथं? हिज सिस्टर. ते दाखवण्यासाठी आपण फॉर हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. लेट अस टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट. कुठलं आहे बघा? टू. लेट अस लुक ॲट द एक्झाम्पल. आय प्रेझेंटेड अ बुक ऑफ सुधा मूर्ती टू माय सन. इथं बेनिफिशियरी कोण आहे बघा? माय सन. हे ही व्यक्ती बेनिफिशियरी आहे. आता इथं आपण काय सांगितले तर बुक प्रेझेंट केलेलं आहे. बरोबर आहे. सुधा मूर्ती हे बुक कुणाला प्रेझेंट केलंय तर माझ्या मुलाला मी प्रेझेंट केले. म्हणजे इथं बेनिफिशियरी कोण आहे? माय सन. नेक्स्ट कॉन्टेक्स्ट कम्स कॉन्ट्रास्ट और कन्सेशन. कॉन्ट्रास्ट और कन्सेशन. आता इथं कुठले प्रेपोजिशन्स आहेत बघा जे आपल्याला कॉन्ट्रास्ट किंवा कन्सेशन दाखवतात?
पहिलं आहे आफ्टर. एक्झाम्पल इज आफ्टर एव्हरी एफर्ट वन मे फेल. इथं काय दाखवलंय? कॉन्ट्रास्ट दाखवलंय. आफ्टर एव्हरी एफर्ट वन मे फेल. प्रत्येक प्रयत्नानंतर कुणीही फेल होऊ शकतो. म्हणजे इथं आपल्याला कॉन्ट्रास्ट दाखवलाय. त्याच्यानंतर नेक्स्ट कम्स विथ. विथ ऑल हर फॉल्ट्स एव्हरीवन ॲडमायर्स हर. आता ह्या वाक्यामध्ये कन्सेशन आहे बघा. म्हणजे तिच्यामध्ये जरी दोष असले तरी सुद्धा प्रत्येकजण तिला ॲडमायर करतो. म्हणजे इथं कन्सेशन आहे. लक्षात येते? नेक्स्ट कम्स फॉर. बघा वाक्य बघूयात. फॉर वन व्हाईस शी हॅज 100 व्हर्च्यूज. म्हणजे व्हाईसाला आपण मराठीमध्ये दुर्गुण म्हणतो. तिच्याकडं एक दुर्गुण जरी असला तरी सुद्धा तिच्याकडं 100 व्हर्च्यूज आहेत, म्हणजे चांगले गुण आहेत. इथं आपल्याला काय दिसते? कॉन्ट्रास्ट दाखवलेला आहे. बरोबर आहे. आता नेक्स्ट इज अँड द लास्ट अकम्पनिमेंट. अकम्पनिमेंट म्हणजे साथ ज्याला आपण म्हणतो. विथ हे एक प्रेपोजिशन आहे जे आपल्याला अकम्पनिमेंट दाखवतं. लेट अस लुक ॲट द एक्झाम्पल. आय एम गोइंग टू पिकनिक विथ माय फ्रेंड्स. आय एम गोइंग टू पिकनिक विथ माय फ्रेंड्स. इथं अकम्पनिमेंट कुणाची आहे मला? तर माय फ्रेंड्स, माझ्या मित्रांची मला साथ आहे असं दाखवलंय. म्हणजे अकम्पनिमेंट दाखवण्यासाठी आपण कुठलं प्रेपोजिशन वापरतो? विथ हे प्रेपोजिशन वापरतो. नाउ लेट अस टर्न टुवर्ड्स द रिमेनिंग context. Let us go forward and look at the other context. Next context comes which is titled as agent or door. Agent or door म्हणजे एखादी घटना किंवा एखादी क्रिया करणारी व्यक्ती त्याला आपण एजंट किंवा डोर म्हणतो. बाय हे एक प्रेपोजिशन आहे जे आपण कशासाठी वापरतो? एजंट किंवा डोर दाखवण्यासाठी वापरतो. बघा एक्झाम्पल बघूयात म्हणजे पॉइंट क्लिअर होईल. रावणा वॉज किल्ड बाय राम. राम इज हिअर फंक्शनिंग ॲज अन एजंट और डोर अँड ही हॅज किल्ड रावणा. इथं बाय आपल्याला काय सांगतं? तर रावणाला कुणी मारलंय? तर रामानी. म्हणजे राम हे नाऊन काय सांगतंय? की ते एजंट किंवा डोर आहे. नाउ द नेक्स्ट पॉइंट कम्स टाइम. दॅट इज prepositions which show you time. That is what we are going to look at now. If you remember that yesterday we have discussed in detail along with examples various categories of time where we use three major prepositions. What are they? If you remember, in, on and at. हे तीन काय होते? तर मेजर प्रेपोजिशन्स होते जे आपण टाइम दाखवण्यासाठी वापरतो. अपार्ट फ्रॉम दीज थ्री वी आर गोइंग टू लुक ॲट नाउ रिमेनिंग प्रेपोजिशन्स विच यू शो यू टाइम. म्हणजे तीन सोडून बाकीचे जे आहेत जे तुम्हाला टाइमच सांगतात असे प्रेपोजिशन्स आपण आता इथं बघणार आहे. द फर्स्ट प्रेपोजिशन इज आफ्टर. एक्झाम्पल बघूयात. अनन्या टोल्ड सीमा टू कॉल हर आफ्टर 9:30 PM. इथं टाइम सांगितली आहे. अनन्यानी काय सांगितलं सीमाला? की कधी फोन कर? 9:30 नंतर. बरोबर आहे. आता इथं आपल्याला आफ्टर हे काय सांगतं? एक पर्टिक्युलर टाइम सांगतंय. कशाचं टाइम? फोन करण्याचं. तर इथं आपण टाइम मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट कम्स बिफोर. बिफोर. Let us look at the example. Neeta and Roshi met before their final exam. नीता आणि रोशी कधी भेटल्या होत्या? तर त्यांच्या फायनल एक्झामच्या अगोदर. इथं सुद्धा आपल्याला टायमिंग दाखवलेलं आहे. नाउ नेक्स्ट इज बाय. लेट अस लुक ॲट द एक्झाम्पल. वी विल रीच मैसूर बाय 7 AM. म्हणजे सकाळी 7 पर्यंत आपण मैसूरमध्ये पोहोचू. इथं सुद्धा आपल्याला टाइम दाखवलेलं आहे. नेक्स्ट कम्स फॉर. एक्झाम्पल इज मिताली इज वर्किंग हिअर फॉर 10 years. फॉर हाऊ मेनी years शी इज वर्किंग हिअर? फॉर 10 years. नाउ अगेन दिस पर्टिक्युलर प्रेपोजिशन फॉर इज शोइंग यू व्हॉट? अगेन ड्युरेशन ऑर टाइम. 10 वर्ष हा कालावधी आहे जो आपल्याला इथं फॉर ह्या प्रेपोजिशनच्या मदतीने दाखवलेला आहे. नेक्स्ट इज ड्युरिंग. Look at the example. Aditya was sleeping during the lecture.
आदित्य वॉज स्लीपिंग ड्युरिंग द लेक्चर. इथं सुद्धा आपल्याला टाइम दाखवले. कसलं टायमिंग आहे बघा, तर लेक्चर जे सुरू आहे त्याचं टायमिंग दाखवलंय. आदित्य झोपत होता कधी, लेक्चरच्या वेळी, म्हणजे ती इथं सुद्धा आपल्याला ती वेळ दाखवलेली आहे. द टायमिंग ऑफ लेक्चर इज शोन हियर with the help of the preposition during. Now next comes from. The meeting was scheduled from 10 a.m. to 12 p.m. मीटिंगचं शेड्यूल बनवलंय. कधी शेड्यूल केलं होतं ते 10 ते 12. लक्षात येते. तर इथं सुद्धा आपल्याला टायमिंग दाखवले. नेक्स्ट preposition comes in the list. Since. Look at the example. Ronit has been crying since morning. आता since हे preposition तुम्हाला काय सांगतं, तर स्टार्टिंग पॉइंट सांगते. बघा, रोनित कधीपासून रडतोय, सकाळपासून. Means it since is such a preposition which show you what the beginning point of a particular situation. एक बिगिनिंग पॉइंट दाखवते. सकाळपासून तो रडतोय. ज्यावेळी तुम्ही दुपारी असं म्हणता की रोनित हॅज बीन क्राईंग सिन्स मॉर्निंग, म्हणजे टिल अँड आफ्टरनून ही इज क्राईंग. दुपारपर्यंत तो अजूनही रडतोय, म्हणजे तो सकाळपासून रडतोय. इथं सुद्धा आपल्याला टायमिंग दाखवलेला आहे. द बिगिनिंग पॉइंट दाखवला आहे कुठल्या क्रियेचा, रडण्याच्या क्रियेचा. म्हणजे इथं आपल्याला सिन्स हे काय दाखवतं, बिगिनिंग पॉइंट दाखवते. त्याच्यानंतर नेक्स्ट कम्स थ्रू. एक्झाम्पल इज द कोल्ड वेदर कंटिन्यूड थ्रू द स्प्रिंग. कोल्ड वेदर, थंड हवामान कधीपर्यंत कंटिन्यू झालंय, तर थ्रू द स्प्रिंग, त्या तेवढ्या काळापर्यंत झालेला. इथं सुद्धा आपल्याला पर्टिक्युलर टायमिंग दाखवलेला आहे. नेक्स्ट इज टिल. लेट अस लुक ॲट द एक्झाम्पल. द मेडिकल शॉप इज ओपन टिल 12 मिडनाईट. रात्री 12 पर्यंत ते मेडिकल शॉप ओपन असतं. इथं सुद्धा आपल्याला टिल हे काय दाखवतं, तर एक पर्टिक्युलर टायमिंग दाखवतं. लक्षात येते. नाउ लेट अस टर्न टुवर्ड्स द अदर prepositions of time. Now let us look at the other prepositions which indicate time. Next comes until. Let us look at the example. The coupon is valid until September. कूपन कधीपर्यंत व्हॅलिड असणार आहे, तर सप्टेंबरपर्यंत व्हॅलिड असणार आहे. इथं सुद्धा आपल्याला टायमिंग दाखवलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इज विदिन. एक्झाम्पल इज आवर गेस्ट शुड बी हिअर विदिन ॲन आवर. गेस्ट इथं येतील कधीपर्यंत, तर 1 तासाभरात. इथं सुद्धा आपल्याला टायमिंग दाखवलेलं आहे. नाव द नेक्स्ट कॉन्टेक्स्ट कम्स विच इज टायटल ओवर हिअर ॲज प्लेस ऑर पोझिशन. हिअर अगेन yesterday we have discussed the 3 major prepositions which are used commonly or frequently to show either a place or a position. कुठले कुठले 3 आपण काल डिस्कस केलेत बघा. इफ यू रिमेंबर, in, on and at are major prepositions which are mostly or commonly used to show a place or position. हे आपण 3 काल डिस्कस केलेत. मग apart from these 3 there are other prepositions also which are used to show place or position. Now let us look at the other prepositions which indicate either a place or a position. What are they? The first one is above. Let us look at the example. The aeroplane flew above the building. Aeroplane flew above the building. Above हे आपल्याला पोझिशन दाखवते. एरोप्लेन कुठं उडत होतं, तर बिल्डिंगच्या वरती. अबाव मीन्स इन मराठी वी कॉल इट ॲज वरती. देन नेक्स्ट इज अक्रॉस. एक्झाम्पल इज द ब्रिज इज अक्रॉस द रिव्हर. ब्रिज किंवा पूल ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, तो कुठं आहे, तर अक्रॉस द रिव्हर म्हटलंय. इथं अक्रॉस हे सुद्धा आपल्याला परत एकदा त्या ब्रिजची पोझिशन दाखवते. नेक्स्ट अलॉंग. Example is the horse was walking along the bridge. Horse was walking along the bridge. Along हे परत एकदा आपल्याला काय दाखवते, प्लेस दाखवते. हॉर्स घोडा कुठं चालत होता, तर along the bridge, ब्रिजच्या भोवती. त्यामुळे इथं आपल्याला परत एकदा ब्रिज हे एक प्लेस दाखवलेला आहे
कुठल्या प्रेपोजिशनच्या मदतीने? along ह्या प्रेपोजिशनच्या मदतीने. नेक्स्ट इन द लिस्ट कम्स among. Look at the example. Divide the fruit among the group. फ्रूट डिवाइड करायचं आहे among the group म्हणजे ग्रुपच्या मध्ये. इथं परत एकदा आपल्याला पोझिशन दाखवलेली आहे. नेक्स्ट इन द लिस्ट कम्स behind. Let us look at the example. There is a river behind my house. रिव्हर कुठं आहे? माझ्या घराच्या पाठीमागं आहे. इथं सुद्धा आपल्याला परत एकदा प्लेस दाखवलेलं आहे. The next is below. Example, millions of people still live below the poverty line. म्हणजे शेकडो लोक असे आहेत जे अजूनही पॉवर्टी लाईनच्या खाली जगतायत. इथं सुद्धा परत एकदा आपल्याला बिलो हे काय दाखवतं? तर प्लेस किंवा पोझिशन दाखवते. नेक्स्ट कम्स beside. Let us look at the example now. The language lab is beside the principal's cabin. लँग्वेज लॅबची पोझिशन दाखवली आहे बघा. कुठं आहे ती? प्रिन्सिपल्स केबिनच्या बरोबर बाजूला. देन द नेक्स्ट कम्स बिटवीन. एक्झाम्पल इज शांतनू ऑलवेज रीड्स इन बिटवीन द लाईन्स. आता इथं आपण रीडिंग ही एक प्रोसेस दाखवली आहे. शांतनू कसं वाचतो? इन बिटवीन द लाईन्स. इथं परत एकदा बिटवीन हे आपल्याला प्लेस किंवा पोझिशन दाखवतं. नाव वी आर गोइंग टू लुक ॲट द अदर प्रेपोजिशन्स of place. Here in this slide, the other prepositions of place are described along with their examples. Let us look at the next preposition which shows you what? Place or position. What it is? Against. Against. Now let us look at the example. During recess, the students lean against the wall. Recess मध्ये मुलं काय करतात? लीन करतात. कुठं? अगेन्स्ट द वॉल. इथं परत एकदा आपल्याला प्लेस दाखवलेला आहे. नेक्स्ट कम्स बाय. एक्झाम्पल इज ही वॉज स्टँडिंग बाय द कार. जिथं ती व्यक्ती उभं राहिलेली आहे त्याची पोझिशन दाखवली आहे बघा. कुठं आहे ती व्यक्ती? बाय द कार. बाय हे आपल्याला परत एकदा इथं पोझिशन दाखवते. नेक्स्ट इज फ्रॉम. एक्झाम्पल इज द वॉटर वॉज ड्रिपिंग फ्रॉम द ट्रीज. वॉटर ड्रीप होते किंवा पाणी पडते. कुठून पडते? तर झाडांमधून. फ्रॉम द ट्रीज म्हटले. फ्रॉम हे आपल्याला परत एकदा काय दाखवतं? प्लेस दाखवतं. कसलं प्लेस? वॉटर ड्रिपिंगचं प्लेस दाखवलं आपल्याला. ट्रीज हे ते प्लेस आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इज इन टू. लेट अस लुक ॲट द एक्झाम्पल. द डॉंकी फेल इन टू द वेल. डॉंकी कुठं पडले? तर वेलमध्ये. इथं आपल्याला परत एकदा इन टू हे पोझिशन दाखवते. नेक्स्ट इज ऑफ. OFF. आवर सोसायटी इज लोकेटेड ऑफ MG रोड. इथं परत एकदा आपल्याला प्लेस दाखवलेलं आहे ऑफच्या मदतीने. नेक्स्ट इज इनसाइड. मदर केप्ट हर ज्वेलरी इनसाइड द लॉकर. आई ज्वेलरी कुठं ठेवते? तर इनसाइड द लॉकर. इथं आपल्याला परत एकदा ज्वेलरी ठेवण्याचं प्लेस दाखवलेलं आहे. दॅट इज द लॉकर. नेक्स्ट इज आउटसाइड. एक्झाम्पल the children are playing outside. Where are children playing? They are playing outside. Outside हे परत एकदा प्लेस दाखवते. नेक्स्ट कम्स beyond. The creation is beyond my imagination. माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे असं आपण म्हणतो. तर बियॉन्ड हे सुद्धा आपल्याला परत एकदा पोझिशन दाखवते. नेक्स्ट इज ओव्हर. लेट अस लुक ॲट द एक्झाम्पल. शी लीन्ड ओव्हर द डेस्क टू आन्सर द फोन. फोनला आन्सर देण्यासाठी ती वाकली आहे. कुठं? डेस्कवर. इथं ओव्हर हे परत एकदा आपल्याला प्लेस दाखवते. नेक्स्ट कम्स इन द लिस्ट इज थ्रू. एक्झाम्पल हिट द नेल थ्रू द वूड. इथं परत एकदा आपल्याला प्लेस दाखवलेलं आहे थ्रूच्या मदतीने. नेक्स्ट इज अंडर. ही केप्ट द लेटर अंडर द कॅन्डल स्टिक. लेटर कुठं ठेवलं होतं? तर अंडर द कॅन्डल स्टिक. कॅन्डल स्टिक हे प्लेस आपल्याला दाखवलेलं आहे. त्याच्या खाली लेटर ठेवलेलं होतं. नाव द नेक्स्ट वन विदिन. एक्झाम्पल इज वी लिव्ह विदिन इझी रीच ऑफ द शॉप्स. इथं विदिन परत एकदा काय दाखवतं? तर प्लेस दाखवतं. इथं या वाक्याचा अर्थ काय होतो? वी लिव्ह विदिन इझी रीच ऑफ शॉप्स
म्हणजे सगळे शॉप्स किंवा सगळ्या फॅसिलिटीज आम्हाला पटकन मिळत आहेत. इझी रीच म्हणजे जवळपास आहेत सगळ्या असं आपण म्हणतो आणि त्या एरियामध्ये आम्ही राहतो. म्हणजे विदिन हे आपल्याला काय दाखवतं तर प्लेस किंवा पोझिशन दाखवते. दीज आर दी अदर prepositions which show you either a place or a position. As we have discussed many prepositions in detail along with their examples, now in this slide let us try to solve the questions given here for your practice. Now one by one we will be solving the questions over here in this slide. Let us read the question. Choose the correct preposition to complete the sentence. खाली काही पिक्चर्स दिलेत आणि ब्लँक स्पेसेस दिलेत तुम्हाला. तिथं तुम्हाला त्या सेंटेन्सच्या रिक्वायरमेंटनुसार आणि त्या पिक्चरच्या मदतीने आपल्याला करेक्ट preposition तिथं घालायचं आहे. आता बघा, वी आर गोइंग टू सॉल्व इट ओरली ओनली. आपण हे ओरली सोडवणार आहे, फक्त लक्ष द्यायचं आहे. लेट अस लुक ॲट द फर्स्ट पिक्चर and I'll read the sentence and we'll try to solve the question. The first is the egg is dash the nest. Options are given here. We have to select one rather than the others with the help of picture. आपल्याला इथं एक particular preposition निवडायचं आहे. The egg is, where is the egg? The egg is in the nest. आपल्याला इथं in हे preposition आपण वापरणार आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. नेक्स्ट पिक्चर, व्हॉट इट शोज. द गर्ल इज डॅश द ट्री. वेअर इज शी, कुठे आहे बघा ती. द गर्ल इज, इफ यू लुक ॲट केअरफुली, शी इज अंडर द ट्री. म्हणजे इथं आपण कुठलं preposition वापरणार आहे, अंडर हे preposition वापरणार आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. थर्ड पिक्चर, व्हॉट इट शोज. लेट अस लुक ॲट द पिक्चर. आय विल रीड द सेंटेन्स फॉर यू. A jug is dash the table. Where is the jug? The picture shows that a jug is on the table. Now we are going to select on preposition here and we'll fill in the blank. Then the next fourth one, a bear is dash the jungle. Let us look at the picture. Where is a bear? A bear is in the jungle. In हे preposition आपण इथं वापरणार आहे. Now let us look at the next picture. Man is sitting dash a tree. Where is he sitting? कुठं बसलाय बघा तो. If you look at carefully, there is a tree. There is a tree back to him. आणि तो कुठं बसलाय तर झाडाखाली बसलेला आहे. So man is sitting what under a tree. इथं आपण under हे preposition वापरणार आहे. Now the last picture in this slide, what it shows you about. Let us look at the sentence. A key is dash a lock. Options are given. Where is the key? कुठे आहे बघा ती key. A key is in a lock. कुलपाच्या मध्ये आहे. आपण काय करणार आहे, in हे preposition इथं वापरणार आहे. This is just for your practice. The questions in your exam will be likewise. अशा प्रकारचेच क्वेश्चन्स येणार आहेत. तुम्हाला ऑप्शन दिले जाणार आणि तुम्हाला त्या सेंटेन्सच्या रिक्वायरमेंटनुसार आपल्याला करेक्ट preposition तिथं वापरायचं आहे. लेट मी क्लिअर वन थिंग. पिक्चर्स विल नॉट बी प्रोव्हाइडेड ॲट ऑल. पिक्चर्स दिले जाणार नाही आहेत तुम्हाला. इथं मी प्रॅक्टिससाठी हे एक पेज दिलं होतं ज्याच्यामध्ये पिक्चर्स आहेत. एक्झाममध्ये आपल्याला फक्त सेंटेन्स येणार आहे, ब्लँक स्पेस दिला जाईल आणि ऑप्शन्स दिले जाणार आहेत. त्याच्यामधलं आपल्याला करेक्ट preposition यूज करायचं आहे. नाउ लेट अस टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट स्लाइड and look at what it is about. In this slide also you have to do the same task what you did just before some time. आपण आता थोड्या वेळापूर्वी जे केलं तेच आपल्याला इथं करायचं आहे. Here again pictures are given along with the sentences having a blank space and options are given at the end of the picture. बघा ऑप्शन्स दिलेत, वाक्य दिलंय, चित्र दाखवते आपल्याला काहीतरी. आपल्याला इथं ते ब्लँक स्पेसेस भरायचे. Let us look at the first picture and I'll read the sentence for you. The dog is dash the leaf. Where is the dog? The dog is, look at the picture, the dog is under the leaf. Under हे preposition येणार आहे. त्याच्यानंतर पुढचं पिक्चर बघूयात.
Second picture, what it shows you about? I'll read the sentence. Bobby is dash the box. Where is Bobby? Bobby is in the box. Inside the box. आपल्याला inside हे preposition इथं वापरायचं आहे. Next picture. The car drove dash the tunnel. हा बोगदा आहे आणि इथे एक छोटीशी कार दिसते बघा. The car drove. कुठलं preposition वापरणार आहे आपण? आपल्याला ऑप्शन्स दिलेत त्यांनी above, under and through. आपण अशा प्रकारचे एक एक्झाम्पल अगोदर सोडवलेलं आहे. इथं preposition कुठलं वापरणार आहे आपण? थ्रू हे preposition वापरणार आहे. कार कुठून चालली आहे ती? बोगद्यामधून. त्यामुळे आपण इथं थ्रू हे preposition वापरणार आहे. नेक्स्ट पिक्चर. बार्नी इज डॅश क्लीडे. हे दोन कॅरेक्टर्स आहेत, त्यांची नावं आहेत ही बार्नी आणि क्लीडे. आता आपण इथं preposition वापरणार आहे. कुठलं वापरणार आहे बघा, ऑप्शन्स दिलेत. बिसाइड आहे, अक्रॉस आहे आणि बिटवीन आहे. इथं कुठलं सूट होतं आहे पिक्चर बघायचं आहे नीट आणि त्याच्यानुसार आपण ते सिलेक्ट करायचं आहे. बार्नी इज बिसाइड येणार आहे. त्याच्या बाजूला बसलाय तो, दोघं एकमेकाच्या बाजूला बसलेले आहेत. त्यामुळे बिसाइड हे आपण preposition इथं वापरणार आहे. नाउ लेट अस लुक ॲट द नेक्स्ट पिक्चर. द टाय इज डॅश हर डॅड. वन गर्ल इज देअर अँड हर फादर इज देअर अँड शी इज प्रोव्हाइडिंग अ टाय फॉर हर डॅड. त्यामुळे इथं फॉर हे preposition येणार आहे. मग वाक्य कसं होणार आहे? द टाय इज फॉर हर dad. Now the last picture in this slide, let us look at it, what it is about. They walk dash the bridge. एक पूल आहे आणि त्याच्यावरून दोन व्यक्ती जात आहेत बघा. They walk dash the bridge. आता आपल्याला इथं ऑप्शन्स दिलेत त्यांनी अंडर, अक्रॉस आणि आउटसाइड. आता आपण ह्याच्यामधलं एक करेक्ट preposition इथं वापरणार आहे. मग कुठलं येईल बघा? They walk काय येणार आहे? अक्रॉस द ब्रिज. बरोबर आहे. अंडर येणार नाही, आउटसाइड येणार नाही आहे. त्यामुळे अक्रॉस हे आपण preposition इथं वापरणार आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामला असणार आहेत आणि प्रॅक्टिससाठी मी एक 2 स्लाइड्स तुमच्यासाठी बनवल्या होत्या. इन अन असाइनमेंट आय विल बी प्रोव्हाइडिंग यू मेनी sentences where you will get blank spaces. I'll provide you options. You have to select one and fill in the blanks. तुम्हाला ऑप्शन्स दिले जाणार आहेत आणि त्या ब्लँक स्पेसेसमध्ये त्या सेंटेन्सच्या रिक्वायरमेंटनुसार आपल्याला एक पर्टिक्युलर preposition तिथं वापरायचं आहे. We will stop now. Today we have completed with the subtopic prepositions. We have looked at many examples along with the various prepositions which are used in an English language. In the next lecture, we are going to start with the third subtopic of the first unit, and the name of that topic is conjunctions. पुढच्या लेक्चरमध्ये आपण conjunctions हा तिसरा subtopic सुरू करणार आहे. This is all about prepositions. We'll stop now. Thank you so much.